चावलं किंवा त्याच्या संपर्काला त्याच्या लाळेचे वगैरे किंवा आपण ज्याच्या कुत्रं चावलंय त्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला वाटते की बाबा हा कुत्रा धोकादायक आहे. तर अशा परिस्थितीत आपण इंजेक्शन ARV जे आपल्याकडे डॉक्टरीन हॉस्पिटलला अवेलेबल आहे तिथं हा इंजेक्शनचा डोस घ्यावा आणि त्या रॅबीज या रोगापासून आपलं संरक्षण आपण व्हावं. पण या कुत्र्यांसंदर्भात जिथे काही तुम्हाला काही माहिती मिळेल की बाबा ह्याच्या अगोदर हा कुत्रा कुठं दिसला होता किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असेल ते सुद्धा प्रशासनाला कळवण्यात यावे आणि मोकाट कुत्रे जिथे जिथे असतील तिथं आपण प्रशासनास कळवून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नेमकी काय घटना घडली होती, काय झालं होतं नेमकं प्रसंग काय? दिनांक हा मे महिन्याच्या लहान मुलाला समर्थ 12 मेला लहान मुलगा समर्थ 9 वर्षाचा त्याला ते सायकल खेळत असताना होतो संध्याकाळी सायकलवरनं पडला. त्याच्यात समोरच 2 कुत्र्यांची भांडणं झाली असल्यामुळे तो गांगरून गेला आणि त्याच्या पायाला जखम झाली होती. ते जखम झाल्यामुळं त्याला घरी आल्यावर नक्की सांगता आलं नाही की जखम ही पडल्यामुळे झाली का कुत्रं चावल्यामुळे झाली. त्यामुळे 2 महिने सलग त्याच्याकडे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच वेळेस जर का त्याला एखाद्या जर लक्षात आलं असतं किंवा एक इंजेक्शनचा एक डोस जरी मिळाला असता तरी सुद्धा ही वेळ आली नसती. त्यामुळे फार दुर्दैवी गोष्ट अशी घडली आणि यामुळं भविष्यात लोकांनी काळजी घ्यावी किंवा कुत्र्याचा संपर्क आला तर लगेच ARV इंजेक्शन हे आपल्याकडे जे अवेलेबल ते घेऊन टाकतात.